नमस्कार, मी अभय कुमार देशमुख. श्रेष्ठ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर शरद गोरे यांच्याशी चर्चा करणार आहोत. कराडमध्ये 31वे नवोदित साहित्य संमेलन भरतंय आणि याच अनुषंगाने आपण डॉक्टर शरद गोरे यांच्याशी चर्चा करणार आहोत. श्रेष्ठ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. नवोदित साहित्य संमेलन कराडमध्ये पार पडतंय, 31वे आहे तेही. मला नेमकं या साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने आपल्याला विचारायचं आहे, याची सुरुवात कशी झाली आणि यामागचा आपला हेतू काय होता? आपल्या सर्व प्रेक्षकांना माझा मनापासून नमस्कार. खरं तर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद ही संस्था जी आहे ती 1993 साली स्थापन झाली. ही स्वतः मी आणि माझे संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजकुमार काळभोर आमच्या दोघांच्या पुढाकाराने ही संस्था स्थापन झाली. आमचे मार्गदर्शक मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत होते आणि सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन पुण्यामध्ये आयोजित करत होतो. आणि मग या साहित्य संमेलनाला मोठ्या संख्येने लोक येत होते आणि भौगोलिक परिस्थिती महाराष्ट्राची जर बघितली तर बऱ्याच लोकांचा असा सूर यायचा की जर वर्षी तुम्ही जे संमेलन घेता ते थोडस रोटेशन सिस्टम मध्ये जर असलं तर थोडं सोयीचं होईल. मग सुरुवातीच्या 8-9 वर्षानंतर आम्ही ती नवीन जिल्ह्यामध्ये नवीन ठिकाणी ही संमेलनं सुरू केली आणि अतिशय उत्तम असा प्रतिसाद आहे. ही नवोदित मराठी साहित्य संमेलन जे आहे म्हणजे पुण्यानंतर नवी मुंबई असेल, नांदेड असेल, उदगीर असेल, लातूर असेल, नागपूर असेल, बारामती असेल, सोलापूर असेल, त्या मंठा असेल, रत्नागिरी असेल, अशा विविध ठिकाणी ती आयोजित केलेली आहेत. आणि आता हे 31वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन जे आहे 9 आणि 10 मेला हे आयोजित केलेलं आहे. या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष जे आहेत ते प्रवीण गायकवाड आहेत. या संमेलनाचं उद्घाटन लोकनेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब करणार आहेत आणि या संमेलनाचे स्वागताध्यक्ष जे आहेत सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल श्रीनिवासजी पाटील हे आहेत. मी स्वतः या संमेलनाचा निमंत्रक आहे आणि या संमेलनाचं संयोजन जे आहे साहित्य परिषदेचे कोल्हापूर विभागाचे विभागीय अध्यक्ष विकास भोसले हे करत आहेत. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचे आमचे साहित्य परिषद अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नितीन नाळे आहेत. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेशचे आमच्या साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष हनुमंत चिकणे हे आहेत. खरं तर ही पुढाकाराने सगळी अगदी महाराष्ट्रभरातून साहित्यिक या ठिकाणी येणार आहेत, आम्ही सुद्धा ऐकतोय. पण मला उद्याचं जर साहित्य संमेलनाबद्दल तर बोलायचं आहे, पण मला ही संकल्पना ज्यावेळेला आपल्याला सुरू करावीशी वाटली, आता आपण शिवाजी सावंत सरांचं नाव घेतलं, नेमकं शिवाजी सावंत सरांचं मार्गदर्शन आपल्याला होतं, पण ही संकल्पना मूळ जी डोक्यामध्ये आली त्याचा नेमका कारण काय आहे की ही संकल्पना आपल्याला का सत्यामध्ये उतरवावीशी वाटली किंवा लोकांपर्यंत हा एक प्लॅटफॉर्म घेऊन का जावंच वाटलं? मला असं वाटतं की शालेय जीवनापासून लेखन करतो. साधारणतः 7वी-8वी पासून मी लिहित होतो. पुण्यामध्ये मग कविता वाचनासाठी आपण बघितलं ग्रामीण भागातल्या लोकांच्या उच्चारापासून प्रमाण भाषेपासून बऱ्याच लोकांना उपेक्षित ठेवण्याचं चित्र मला फार लवकर समजलं. आणि मला असं वाटलं ही संख्या एवढी प्रचंड मोठी आहे, महाराष्ट्रामध्ये एवढा प्रादेशिक सगळा भौगोलिक भाग प्रचंड मोठा आहे आणि मला असं वाटलं की एक नवीन आपण विचारपीठ त्या साहित्यिकांना जर उपलब्ध करू शकलो तर आपला एक चांगली सेवा करता येईल. म्हणून हा मनोदय जो आहे मी स्वतः आणि माझ्या संस्थेचे त्यावेळेचे उपाध्यक्ष राजकुमार काळभोर आणि मी दादांकडे व्यक्त केली, सावंत दादांकडे, आणि त्यांना सांगितले की आम्हाला अशी संस्था सुरू करायची, आपलं पाठबळ पाहिजे. आणि मग त्यांच्या आशीर्वादाने ही संस्था सुरू झाली आणि मग पुढे मार्गदर्शन सुरू आहे गेले 32 वर्ष. याच अनुषंगाने अजून एक मला प्रश्न इतिहासातला विचारायचा आहे. मी असं ऐकून आहे आपण बुद्धभूषणम या संभाजी महाराजांच्या पुस्तकावरती काय मराठी अनुवाद काय केला, अशी काय आहे, ती काय आहे नक्की, नेमकं ते घटना काय आहे आणि तो इतिहास काय आहे? मला काय वाटतं की छत्रपती संभाजी महाराज जे ते भाषा पंडित होते, ते 16 भाषेमध्ये आपण जर बघितलं की निष्णात असे वैश्विक विचारवंत होते. पण या देशामधला इतिहास जो आहे तो चुकीच्या पद्धतीने रेखाटला गेला, चुकीच्या पद्धतीने मांडला गेला. कादंबरी, कथा, नाटक आणि चित्रपटामधनं जे चरित्र हनन झालं तर ते चरित्र हनन जे आहे तो इतिहास नाही. आणि मग त्यांची व्यक्तिरेखा जी आहे ही सूर्यासारखी तेजस्वी असलेली व्यक्तिरेखा जी आहे
ती समोर आली पाहिजे. मग छत्रपती संभाजी महाराज हे 18 भाषेमध्ये पारंगत होतेच. त्यानंतर त्यांनी बुद्धभूषण हा जो ग्रंथ आहे की ज्यामध्ये 884 कवनं आहेत आणि ह्या कवनामधला आपण अन्वय अर्थ आपण जर बघितला, मानवी मूल्यावरती त्यांनी भाष्य केलेलं आहे. म्हणजे माणसाच्या जगण्याच्या पद्धतीपासून परराष्ट्र धोरणापर्यंत, व्यवस्थापन शास्त्रापासून भौतिक शास्त्राबद्दल, अर्थशास्त्राबद्दल, वनस्पती शास्त्राबद्दल, मानवी संसाधनाबद्दल, मानवी मूल्य जे आहेत त्या मूल्यांपासून नियमावलीपर्यंत अशा प्रकारचं भाष्य जे आहे तर त्यांनी त्या ग्रंथामध्ये केलं. आणि ते जे आहे म्हणजे अगदी दुष्काळापासून राज्यकर्त्यांनी कसं वागलं पाहिजे यावरती त्यांनी ते भाष्य केलं. संस्कृत मधला हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ सुलभ मराठीत जर आला, तो लोकांपर्यंत जर आपण पोहोचू शकलो आणि तो कवितेच्या स्वरूपात जर आला तर अधिक चांगली माहिती जी आहे ती लोकांसमोर येईल. आणि म्हणून मी प्रयत्न केला. हा ग्रंथ मी 2018 साली भाषांतरित केला. तिची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. त्यांनी भाष्य संभाजी महाराजांनी जे केलंय काळाच्या पुढचं आहे. मी तुम्हाला सांगतो की संभाजी महाराजांनी 4 ग्रंथ लिहिले. बुद्धभूषण हा ग्रंथ वयाच्या 14व्या वर्षी संभाजी महाराजांनी लिहिला. हा राजनीतीवरती भाष्य करणारा ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ मानवी मूल्यावरती भाष्य करणार आहे. म्हणजे जे सगळे प्रश्न आहेत समाज व्यवस्थेमधले, या प्रश्नांवरती त्यांनी भाष्य केलेलं आहे. हे प्रश्न कसे पडणार नाही यावरती त्यांनी विवेचन केलेलं आहे. आणि मग त्याच्या बरोबरीने संभाजी महाराजांनी नतशिक सारखा ग्रंथ लिहिलेला आहे, नायिका भेद सारखा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि मग संभाजी महाराजांचा हा बुद्धभूषण ग्रंथ जो आहे तुम्ही भाषांतरित केला. आता त्यातले काही कोट फार महत्वाचे आहेत जे आजच्या पिढीला लागू होतात आणि पुढच्या पिढीला सुद्धा लागू होतात. त्यामधला एक कोट मी नेहमी माझ्या व्याख्यानांमधून सांगत असतो. तर तो कोट काय आहे? आज राजकीय परिस्थिती आपण जर बघितली राज्याची किंवा देशाची, फार विदारक आहे. जशा पद्धतीची सुसंस्कृत राजनीती हवेत लोकांना, तशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये काही सन्माननी आपण जर सोडले तर तशी परिस्थिती दिसत नाही. फुकटची प्रसिद्धी घेऊन गल्लोगल्लीतले नेते जे आहेत त्यांना दिल्ली पादांगरात करायची अशा प्रकारचं चित्र, ओंगळवाणं चित्र आपल्याला जागोजागी दिसतं. संभाजी महाराजांनी 1672 साली काय म्हटलेलं आहे? द्रव्याने विकत घेतलेली प्रसिद्धी कधीच टिकत नाही, उलट दारिद्र्याच्या खुल्या होतात दिशा नाही. म्हणजे तुम्ही फुकटचे फ्लॅक्स लावून प्रसिद्धी करून तुम्हाला नेता होता येणार नाही. तुम्हाला लोकांची भाषा बोलली पाहिजे. संभाजी महाराज त्याच ग्रंथामध्ये असं म्हणतात, जो राज्यकर्ता आहे, राज्यकर्त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे? 2 गोष्टीची अत्यंत महत्वाची काळजी राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. ती 2 गोष्टी कुठल्या आहेत? पहिली गोष्ट आहे पाणी आणि दुसरी गोष्ट आहे पैसे. मग द्रव्याची आणि पैशाची काळजी घेतली पाहिजे. दोन्ही गोष्टीमध्ये महाराष्ट्र किती मागासलेला आहे ही वेगळी सांगण्याची आवश्यकता नाही. तिजोरीमधला खडखडाट जो आहे तो सर्व काही बोलतो. मग त्यावेळेस वयाच्या 14व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांना जे म्हणायचं होतं ते राजकीय आडाखे जे आहेत, व्यवस्थापन शास्त्र जे आहे ते किती प्रगल्भ होतं याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की राज्यामध्ये सन्मान जो आहे विचारवंत आणि साहित्यिकांचा सन्मान झाला पाहिजे असाही उल्लेख त्यांच्या एका कवनामध्ये आढळतो. ज्या राज्यामध्ये राज्यकर्ते जे आहेत विचारवंत साहित्यिकांचा सन्मान करतात तेच राज्य प्रगती करतं आणि ज्या ठिकाणी सन्मान होत नाही ते राज्य रसातळाला जातं. आणि पाठीमागच्या काही कालखंडामध्ये महाराष्ट्रामधल्या घडलेल्या अप्रिय घटना ज्या आहेत, कॉम्रेड गोविंद पानसरेंची हत्या असेल, दाभोळकरांची हत्या असेल, हे कशाचं द्योतक आहे? संभाजी महाराजांचं नाव घ्यायचं, शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, महात्मा फुले बाबासाहेब यांचं नाव घ्यायचं आणि चित्र जे सामाजिक आहे ते काही वेगळंच सांगते. मला वाटतं ही शोकांतिकेची गोष्ट आहे. महाराष्ट्रामधल्या जनतेला छत्रपती संभाजी महाराज नीट पद्धतीने समजलेले नाहीत. आता ते पैलू जे आहेत हे पैलू इथपर्यंतच आहेत का? तर त्यांनी व्यवहाराबद्दल सुद्धा, व्यापाराबद्दल सुद्धा अत्यंत प्रभावी भाष्य केलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की माणसाने 2 गोष्टीसाठी लाजू नये. एक जेवणासाठी लाजलं नाही पाहिजे, दुसरं व्यापारासाठी लाजलं नाही पाहिजे. व्यापार जो आहे, उद्यम
करणारी माणसं जी आहेत, उद्योगशील माणसं जी आहेत, सत्व मार्गाने कमवलेले व्यापारातले पैसे जे आहेत ते तुम्हाला सन्मार्ग देतात. पण कमवलेल्या पैशाची बचत केली पाहिजे. ही एक बचतीची नीती सुद्धा त्यांनी सांगितलेली आहे. त्यांनी सांगितलेले की तुम्ही जे सन्मार्गाने पैसे कमवता त्या पैशामधला 1/4 भाग जो आहे तो तुम्ही साठवून ठेवला पाहिजे. आणि साठवून ठेवला सन्मार्ग जो आहे तो मार्ग तुम्हाला, तो संचय जो आहे द्रव्यांचा, अडचणीच्या काळामध्ये तुम्हाला कामाला येईल. आणि मग अर्थनीती बचतीबद्दलचा अवेअरनेस आपण आज करतो किंवा जगातले काही सगळी उदाहरणं देतो. तर मग छत्रपती संभाजी महाराजांचा हा दाखला जो आहे हा दाखला लोकांपर्यंत पोहोचणार नाही. त्याचं कारण आहे की लोक अध्ययन करत नाही, लोक अभ्यास करत नाही. बरोबर आहे. संभाजी महाराज आपल्याला फक्त आणि फक्त लढाई पुरतेच आजपर्यंत सांगण्यात आले. पण त्यानंतरच्या काळामध्ये का त्यांचं वैविध्यपूर्ण असा इतिहास आहे. तुम्ही आता जे काही ग्रंथांचा उल्लेख केला, त्यांना येणारा भाषा असतील, त्यांचे विचार असतील, हे पोहोचवण्यामध्ये आपले साहित्यिक कमी पडलेत का? मला असं वाटतं की साहित्यिक जे आहेत 2 प्रकारचे साहित्यिक आहेत. एक आपण जे म्हणतो की खरोखर अभ्यासपूर्ण शैलीने लिहिणारे सुद्धा साहित्यिक आहेत, पण त्याचं प्रमाण अल्प आहे. संशोधकाची महाराष्ट्रामध्ये कमी आहे असं मी म्हणतो. डॉक्टर आह साळुंखे यांची परंपरा, यांचा वारसा चालवणारी पिढी फार कमी प्रमाणात मला महाराष्ट्रामध्ये दिसते. हे दुर्दैवाने म्हणावं लागेल. इतिहासाचं अध्ययन करताना ताम्रपत्र, शिलालेख, समकालीन साधनाचे पुरावे द्यावे लागतात. कथोकल्पित भौतिकवाद, ऐहिकवाद याला कुठल्याही प्रकारचं स्थान जे आहे ते इतिहासामध्ये नसतं. मला असं वाटतं की हुरळून जाऊन साहित्यिकांना काहीतरी करण्याची उर्मी आहे, पण त्या उर्मीला अभ्यासाची जोड नाही. मला असं वाटतं शक्तीस्थळं जे असतात ते तुम्हाला प्रेरणा देत असतात. सर्वात प्रथम विचारवंतांनी जे आहे, विचारवंतांनी फार ही सगळी चरित्र जी आहेत याचा सखोल अभ्यास केला पाहिजे, याचं संशोधन केलं पाहिजे आणि ते लोकांसमोर मांडलं पाहिजे. आता दुसरी गोष्ट मी अधोरेखित करतो की छत्रपती संभाजी महाराजांच्या छावा चित्रपटानंतर देशभर संभाजी महाराजांची चर्चा झाली. माझा ऊर भरून आला. मला असं वाटलं की मी जी स्वप्न गेले 20-25 वर्ष बघत होतो की जे छत्रपती संभाजी महाराज जे आहेत, ही छत्रपती संभाजी महाराजांची साहित्यिक पैलू जे आहेत ते लोकांसमोर आले पाहिजेत आणि मग ती येताना दिसली नाहीत. मी तुम्हाला दुर्दैवाने सांगतो की महापुरुषांच्या यादीत छत्रपती संभाजी महाराज असावे अशा प्रकारची भूमिका गेल्या 20 वर्षापासून मी मांडत होतो. 2 वर्षापूर्वी राज्य सरकारने महापुरुषाच्या यादीत संभाजी महाराजांना स्थान दिले. डंका पेटवणारे हे सगळे राज्यकर्ते जे आहेत तर त्यांना लाजा वाटत नाहीत का? हा माझा मूलभूत प्रश्न आहे. दुसरा मूलभूत प्रश्न, केंद्राच्या महापुरुषांच्या यादीमध्ये अद्यापही संभाजी महाराज नाही. मग केंद्र सरकारमधले विद्यमान राज्यकर्ते जे आहेत पोकर छत्रपती संभाजी महाराजांच्या गप्पा मारून, लोकांना भूलटपा मारून त्यांना असं आपण जे म्हणतो गुमराह करायचं काही कारण नाही. मला वाटतं की ज्यावेळेस अकॅडमिक महत्व येतं, शासकीय जयंती सुरू झाल्यानंतर प्रचार आणि प्रसार जो आहे त्या जयंतीच्या निमित्तानं सगळीकडे होतो. ही यंत्रणा जी आहे सर्वप्रथम या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट, तौलिक आणि मौलिक पद्धतीने अभ्यास सुरू हवा संभाजी महाराजांचा. विविध विद्यापीठामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची अध्यासनं सुरू झाली पाहिजेत. त्यानंतर गौरव ग्रंथ जे आहेत, सचित्र चरित्र, जर 8-15 दिवसात आपण बघतो की दूरचित्रवाहिनीवरती अशा प्रकारच्या बातम्या येतात, कुठेतरी फुटकळ काडीची किंमत नसणारा राज्यकर्ता जो आहे इतिहासावरती भाष्य करतो. माझं म्हणणं असं आहे किंवा शंभू प्रेमींचं म्हणणं असं आहे गेल्या अनेक वर्षापासून शासनाने एक समिती गठीत केली पाहिजे. छत्रपती संभाजी महाराजांचा सचित्र इतिहास जो आहे शासनाने तो प्रकाशित केला पाहिजे. म्हणजे काय, लोकांचं स्पष्टीकरण जे आहे आणि ते अल्प दरामध्ये प्रस्तुत होतं. कमी दरामध्ये पुस्तक प्रस्तुत होण्याचा खर्च शासन उचलतं. आपण बघितलं की अनेक दाखले काहीतरी इतिहासाच्या नावावरती काल्पनिक दाखले नसताना लोक इतिहासाच्या गप्पा मारतात आणि त्यातनं प्रचंड प्रमाणामध्ये चरित्र होतं. दुसरी गोष्ट, अभ्यास मंडळामध्ये आपण बघितलं छत्रपती संभाजी महाराजांचा अभ्यास कुठल्या पुस्तकात आहे, कुठला धडा आहे शासनाने सांगावं. महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यापासून संभाजी महाराजांचे कुठले धडे आहेत अभ्यास मंडळामध्ये? अभ्यास मंडळामध्ये बसलेले लोक जे आहेत नालायक लोक आहेत. राजकीय पर्यावसन करण्यासाठी या माणसांची वर्णी लागलेली आहेत. यांच्या बुडावरती लाथा घालून तुम्ही पहिले हाकलले पाहिजेत. त्या ठिकाणी तज्ज्ञ मंडळाची
जी निवड असायला पाहिजे, ज्यांना सामाजिक शास्त्राचा अनुभव आहे, ज्यांना इतिहासाचा अभ्यास आहे, ज्यांना भाषेचा अभ्यास आहे, अशा लोकांची वर्णी लावा. वाटोळं जे आहे ते राज्यकर्त्यांनी केलेलं आहे. ज्या दिवशी ही नियमावली जी आहे त्याची अंमलबजावणी होईल त्या दिवशी वाद थांबतील. पण असं होताना दिसत नाही. सरकार यांचं असो किंवा सरकार त्यांचं असो, कमी अधिक प्रमाणात हे प्रकार आपल्याला पाहताना आपण बघतो. हे दुर्दैवानं म्हणावं लागेल. आणि मुंबई विद्यापीठाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्यावं ही आग्रही भूमिका मी गेली अनेक वर्ष मांडतोय. त्याचं कारण असं आहे की विद्यापीठाला नाव हे जे आहे 2 प्रकारे आहे. मी आता आपल्याला सांगितलं की 16 भाषेमध्ये संभाजी महाराज पारंगत होते. 4 ग्रंथ त्यांनी दिलेले आहेत. वैश्विक विचार त्यांनी मांडलेले आहेत. प्रयत्न वाळूचे कडे रगडतात तेलही गळे, हा श्लोक कुणाचा आहे? संभाजी महाराजांचा आहे. वामन पंडित नावाचा चोर कवी जो आहे त्यांनी बुधभूषण मधले चोर न स्वतःच्या नावावरती खपवलं. असे तंत कवी जे आहेत, पंत कवी जे आहेत, चोर कवी जे आहेत, त्यांनी दुकान मांडलेलं आहे. आणि कधी पुढे येणार? मग अशा प्रकारचा वैश्विक विचार त्यांनी जो मांडलेला आहे, जे आपण म्हणतो प्रेरणा, प्रेरणा इतिहासामध्ये आहे. बुधभूषण मधल्या या सगळ्या कवनांचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला अनेक दाखले मिळतील. आता महाराष्ट्राबद्दल जर बोलायचं झालं, राजकीय स्थित्यंतर जी गेल्या 1 वर्षामध्ये घडलेले आहेत त्यावरती फार सुंदर भाष्य संभाजी महाराजांनी कसं केलंय पहा. लालसा जी आहे ती माणसाला संपवते. एक पोपट संभाजी महाराजांनी एका भाताच्या शेतीमध्ये बघितला आणि तो बघितल्यानंतर तो पोपट भाताचे दाणे टिपत होता आणि पोपटाचं अचानक लक्ष एका नारळाच्या झाडाकडे गेलं. तर पोपटाला असं वाटलं नाही की भाताचे दाणे जे आहेत ते फार छोटे छोटे आहेत, हे काय मोठं फळ दिसतंय काहीतरी. तो तिथून उठला आणि भुरकून उडून त्या नारळाच्या झाडावरती गेला आणि तिथे जाऊन त्या नारळाला टोचा मारू लागला. आणि टोचा मारताना जी चोच कामात न गेलेली आहे. सध्याचे राज्यकर्ते या पोपटासारखे झालेले आहेत. त्यांना जनतेशी काही देणं घेणं नाही, त्यांना विचाराशी काही देणं घेणं नाही. आणि ही निष्ठा जी आहे, निष्ठा ही पूर्णपणे धुळीस मिळालेली आहे. मला असं वाटतं चरित्र हे जे आहे, चरित्र संपन्न लोक जी आहेत ती राज्य घडवतात. ज्या महाराष्ट्राला एवढा समृद्ध वारसा संभाजी महाराजांचा आहे, या संभाजी महाराजांनी नैतिक अधिष्ठान घालून दिलेलं आहे. संभाजी महाराज काय म्हणतात, त्यांनी फार सुंदर भाष्य केलेलं आहे. की त्यांनी काय म्हटलं की बा माणसं जी आहे ती कशी आपण ओळखली पाहिजेत. संकट आल्यानंतर तुम्हाला समजेल की मित्र कोण तुमचा खरा आहे. तुमच्याकडचे पैसे संपल्यानंतर समजेल की तुमची बायको तुमच्यावर किती प्रेम करते. वैभव असल्यानंतर, म्हणजे वैभव नष्ट झाल्यानंतर तुमची पत्नी जर तुमच्यावर प्रेम करत असेल, तुमच्या बाजूने भक्कमपणे उभी असेल, तर ती तुमची पत्नी आहे, तिचं तुमच्यावरती प्रेम आहे. अशा प्रकारचे बरीच आपण जे म्हणतो उदाहरणं संभाजी महाराजांनी या ग्रंथामध्ये दिलेत. दांभिकपणाबद्दल आणि अविचारी माणसं जी आहे, अविचारी माणसांचा सुळसुळाट आहे. बऱ्याच वृत्तवाहिनीवरती अविचारी माणसांचा भूकंप व्हावा अशी माणसं सकाळी संध्याकाळी दुपारी रात्री काय कोकलत असतात. तर ही अविचारी माणसं जी आहेत किती खतरनाक आहेत असं संभाजी महाराज म्हणतात. आता ही अविचारी माणसाबद्दल म्हणतात, हे नाग राजा तू जास्त चमकू नकोस, दुर्जनांची चमक तुझ्या उणाधिक आहे, तुझ्या तर फक्त जिभेत त्यांच्या साऱ्या शरीरात विष आहे. म्हणजे कोबरा नाग जो आहे त्याच्या विषापेक्षा अविचारी माणसं ही खतरनाक आहेत हे संभाजी महाराजांनी सांगितलेले. आणि दुर्दैवाने अशा विषारी सगळ्या सापांची पिलावळ जी आहे हैदोस घालते देशभर. अविचार ज्यावेळेस सशक्त होतो, हा सशक्त झालेला विचार जो आहे तो उरावरती बसलेला आहे विचाराच्या. त्याचं कारण आहे मूळ जे आहे, मूळ विसरल्यानंतर तुम्हाला तुमचा इतिहास जो आहे पुनर्जीवित जर करायचा असेल तर तुम्हाला पुन्हा इतिहासाची कास धरली पाहिजे. संस्काराचे चांगले धडे जे आहे, संस्काराचे चांगले धडे हे शिक्षणाबद्दल देता येतात, शिक्षण पद्धतीमध्ये देता येतात. बिनकामाचे अनेक इतिहासामधले धडे तुम्हाला सांगता येतील. आणि पण छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब यांची किती धडे अभ्यास मंडळामध्ये पहा आपण, म्हणजे आपल्या लक्षात येईल. मला वाटतं हा अभ्यास जो आहे, अलीकडेच एक पुरावा जो आहे तो पुरावा पुढे आला भाषेसंदर्भात. संभाजी महाराज ही 16 भाषेमध्ये पारंगत होते. जागतिक स्तरावरचा समकालीन पुरावा आहे, बरोबर आहे. हा पुरावाही
एका संशोधकांनी मांडलेला आहे, तो पटलावरती आलेला आहे. आणि त्यावेळेच आपण जर बघितलं की ऐतिहासिक उदाहरण आहे. यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्या राज्याभिषेकाला कोण आलं होतं? कुणी राज्याभिषेक केला? तर गागा भट्टांनी केला. आता गागा भट्ट हे भाषेचे पंडित मानले जायचे. गागा भट्टांचा एक दाखला आहे. गागा भट्टांनी राज्याभिषेकाच्या वेळेस ज्यावेळेस संवाद साधला संभाजी महाराजांशी, पुढे जाऊन त्यांनी एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव समनयन आहे. या ग्रंथाची अर्पण पत्रिका या देशातला भाषेचा विद्वान पंडित छत्रपती संभाजी महाराज यांना मी माझा ग्रंथ अर्पण करत आहे. भाषेतल्या विद्वान पंडितांनी सप्रमाण हे मान्य केलेलं आहे की संभाजी महाराज जे आहेत भाषेमधले पंडित आहेत. यापेक्षा आणखी काय उदाहरण पाहिजे? पण हे सगळं समजायला आम्हाला 350 वर्षाचा काळ लोटला. तर शर्मिली खरं तर मान आपली खाली राहिला. खरं तर महाराष्ट्रासाठी शोकांतिका आहे, कारण की एवढा मोठा बलाढ्य राजा आपल्या इथं झाला आणि तोही संस्कृत पंडित. हे आपण जर आपल्या घराघरामध्ये पुढच्या पिढीला पोहोचवू शकलो नाही तर ही आपल्यासाठी शरमेची बाब आहे. इतिहासातून थोडं मी पुढे येतो. आपण जी संस्था सुरू केलेली आहे, वेगवेगळ्या भागामध्ये आपण हे साहित्य संमेलन घेत आहात. मला वाटतं 100च्या वर तो आकडा आहे. 182 साहित्य संमेलन 182 साहित्य संमेलन आतापर्यंत पार पडलेत. ग्रामीण भागामध्ये आपल्याला काय अनुभव आला? कारण की मी स्वतः एका ग्रामीण भागामध्ये वाढलेलो आहे आणि त्या परिसरातला वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव असलेला व्यक्ती आहे. तर ग्रामीण भागामध्ये होतकरू लेखक कवी खूप आहेत. अशा व्यक्तींबद्दल आपल्याला काय अनुभव आले? त्या साहित्य संमेलन वेगवेगळ्या भागामध्ये घेत असताना आपला तर सर्वांशी परिचय झाला असेल, तर त्याबाबत आपलं मत काय झालंय? भाषेबदले कथाकथित पंडित जे त्यांनी मराठी भाषेचं वाटोळं केलंय असा माझा स्पष्ट आरोप आहे. त्याची 2 कारणं आहेत. हे पांडित्व जे आहे भाषेचं, हे पांडित्व सप्रमाण वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून मांडून जी घुसमट या महाराष्ट्राच्या मनामध्ये निर्माण केली. महाराष्ट्रामध्ये 55 बोलीभाषा आहेत. बोलीभाषा, त्याचा लहेजा आणि बोलीघाट हा जो आहे, ज्या प्रदेशामध्ये माणसं जन्माला आलेले आहेत त्या भाषेमध्ये सहजतेने त्यांना बोलता येतं, लिहिता येतं आणि ते प्रभावी पद्धतीने त्यांना मांडता येतं. अडचण अशी निर्माण झालेली आहे, प्रमाण भाषेच्या नादी लागून बरेच लिहिणारी माणसं, बरीच बोलणारी माणसं जी आहे, भीतीपोटी ती प्रभावाच्या बाहेर फेकली गेली. त्यांना असं वाटलं की माझी थट्टा होईल, लोक मला हसतात. आपण बघितलं उच्चारावरती भाष्य काही लोकांनी केलं की हा उच्चार दीर्घ आहे, हा उच्चार ऱ्हस्व आहे. जगात कुठलीही भाषा प्रमाण नसते. अंतरीची भाषा जी आहे, काळजाची भाषा जी आहे, मानवी मनाची आक्रंदनं जी आहेत, त्यांच्या संवेदना ज्या आहेत, त्या संवेदना त्याचं प्रतिबिंब आपल्या साहित्यातनं उमटलं पाहिजे. तिथं वापरली शब्दकला माझ्या दृष्टिकोनातनं महत्वाची नाही, तर त्यामध्ये मांडलेली अभिव्यक्ती आणि ती प्रतिबिंब जी आहेत त्या घटनाक्रमाची ती किती प्रभावी पद्धतीने मांडलेली आहेत हे महत्वाचं आहे. मूळ शेतकरी जो आहे हा भाषेचा निर्माता आहे. आता अभिजात भाषा मराठी म्हणून उदयास आली. बरोबर. शालिवन सातवनच्या कालखंडामध्ये प्रतिष्ठान म्हणजे आजचं पैठण ते पेशावर पर्यंत शालिवनचं राज्य होतं. तेव्हा मराठी ही भाषा राजभाषा होती संपूर्ण अखंड आपल्या ह्या देशाची. देशी संकल्पना तेव्हा नव्हती, पण आपण खंड पकडला हा सगळा, तर ती भाषा होती. अनेक पुरावे सापडतात. 2200 वर्षाचे पुरावे सापडतात आपल्याला. गुणाढ्य नावाच्या शेतकऱ्यांनी इसवी सन पूर्वच्या अगोदर बृहद्द कथा आणि जयबौल्ल नावाचे 2 ग्रंथ लिहिले. ते कोणी लिहिले? शेतकऱ्याच्या मुलांनी लिहिले. आणि कोण सांगते आम्हाला? पुण्यात गॅलरीतल्या गच्चीत येशीत बसणारा माणूस आम्हाला सांगतोय की तू ह्या भाषेत लिही. अरे जनक भाषेची आम्ही आहे, संस्कृतीचे जनक शेतकरी आहेत, ग्रामीण भागातली माणसं आहेत. मला वाटतं ग्रामीण भागातल्या माणसाचा इतिहास हा समृद्ध आहे. संस्कृतीच्या बाबतीतला समृद्ध आहे, भाषेच्या बाबतीतला समृद्ध आहे. हा समृद्ध इतिहास जो आहे नीट पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचला नाही. कणखर पद्धतीने ज्या भाषेत तुम्हाला बोलता येतं त्याच भाषेत त्यांनी लिहिलं पाहिजे आणि त्याच भाषेत बोललं पाहिजे. आणि जे लोक प्रमाण भाषेचा आग्रह धरतात त्यांचे मेंदू पुन्हा एकदा नीट तपासण्याची आवश्यकता आहे.
प्रमाण भाषेच्या नावाखाली अनेक अशा नवोदित होतकरू लेखक कवींचं नुकसान झालंय का? आणि या नुकसान होण्यामागं महाराष्ट्रातले साहित्यिक आहेत का? प्रचंड प्रमाणामध्ये आहे. झुंडीच्या झुंडी ज्या आहेत त्या झुंडीला साहित्यिक सुद्धा अपवाद नाहीत आणि साहित्य संस्था सुद्धा नाहीत. महाराष्ट्रात मध्ये दुर्दैवाने आडनाव बघून त्याला संधी द्यायची का नाही हा प्रकार सुरू झालाय. काय आहे? अरे साहित्यिक कुणाची भाषा बोलतो? साहित्यिक ही मानवतेची भाषा बोलतो. साहित्यिक ही सहिष्णुतेची भाषा बोलतो. साहित्यिक ही वैश्विक भाषा बोलतो. साहित्यिक जे आहे ही इथले जगातले जागतिक प्रश्न जे आहेत त्यावरती भाष्य करणारे साहित्यिक असतात. आणि हे साहित्यिक जे आहेत ही कुणाची प्रतिनिधित्व करतात तर समाजाचं प्रतिनिधित्व करतात. समाज हा जो आहे तो निर्भीक असतो. कुणाचाही रंग रूप आडनाव बघून तुम्ही जर ठरवत असाल की साहित्यिक आहेत आणि मग त्याला संधी द्यायची का नाही हे दुर्भाग्यपूर्ण आहे. हे साहित्यातलं राजकारण जे आहे ते हाणून पाडण्याचं काम जे आपल्याला करावं लागेल. नक्कीच. आता येणाऱ्या काळामध्ये या आपल्या संस्थेकडून काय काय उपक्रम राबवण्याचे आपण नियोजन केलेलं आहे आणि किंवा काय आपल्या संकल्पना आहेत? 31वे नवोदित साहित्य संमेलन तर पार पडतंय, पण यापुढे जाऊन काही आपला संकल्प असेल? मला वाटतं की आजची भाषा ही ग्लोबलची आहे. जागतिक पटलावरती छत्रपती संभाजी महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज जे आहेत ते जागतिक प्लॅटफॉर्मवरती गेले पाहिजे. वैश्विक विचार जे आहेत वैश्विक प्लॅटफॉर्मवरती का जातात? जगातल्या सगळ्या भाषेमध्ये हे विचार जातील यासाठी आमची साहित्य परिषद पुढाकार घेणार आहे. युनिव्हर्सल लिटरेचर मीट ही संकल्पना माझ्या मनामध्ये आहे आणि ही आज डिजिटली आपण खूप कनेक्ट झालेलो आहे. ही सगळी विचार प्रणाली जी आहे दुभाषिकेच्या माध्यमातून आज AI ची टेक्नॉलॉजी आलेली आहे. तुम्हाला ते कन्व्हर्ट करता येतं वेगवेगळ्या भाषेमध्ये, ते ऑडिओमध्ये असेल, ई-बुक मध्ये असेल. ह्या माध्यमांचा उपयोग जो आहे सशक्त पद्धतीने करून जगातल्या प्लॅटफॉर्मवरती हे साहित्य जर पोचलं तर मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र राज्याच्या मानामधले एक वेगळा तुरा जो आहे तो नक्कीच लागेल. विल्यम शेक्सपियर आपल्यापर्यंत पोहोचले, पण या सशक्त पद्धतीने हे संत जे आहेत, युगपुरुष जे आहेत तेवढ्या प्रमाणात पोहोचले नाहीत. आणि त्यासाठी जे आवश्यक आहे संस्था म्हणून ते आम्ही करतोय. खरं तर आम्ही म्हणतो संस्था म्हणून आम्ही लोकसहभागात सगळे उपक्रम घेतो. ही लोकसहभागात घेतो आणि ही लोक पाठिंबा जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे आणि तो पाठिंबा आम्हाला उत्स्फूर्तपणे मिळतोय. माझी संस्था महाराष्ट्रात प्रचंड अगदी आदिवासी बाहुल्य भागापासनं ज्या ठिकाणी कुणीच पोचत नाही, अगदी एसटी सुद्धा जात नाही, त्या गावात सुद्धा माझ्या संस्थेचे साहित्य संमेलन होतात. ही माझे पदाधिकारी जे आहेत ते प्रचंड प्रमाणामध्ये मेहनत घेतात आणि त्यांना प्रतिनिधित्व मिळतं त्या ठिकाणी. मला वाटतं की येणारा काळ जो आहे हा काळ नक्कीच मराठीचा आहे. तो नक्कीच मराठी म्हणजे पुन्हा म्हणतो ही मराठी जी आहे ही मराठी जी आम्हाला अपेक्षित आहे, जी संतांना अपेक्षित आहे त्या प्रकारची मराठी आहे. पांडितत्व मिरवणाऱ्या लोकांची मराठी आणि आमची मराठी ही थोडीशी वेगळी आहे. आमची मराठी ही वैश्विक ह्याच्यावरती भाष्य करते. आणि मला शेवटचा मुद्दा जो मांडायचा आहे, माझं स्वतःचं आकलन असं आहे, विचारवंत आणि लेखक तो नाही जो प्रश्न मांडतो. विचारवंत आणि लेखक तो आहे जो प्रश्नावर भाष्य करतो. तो प्रश्न का निर्माण झालाय ते शोधून काढतो आणि तो प्रश्न पुन्हा पडणार नाही हे सांगतो. तो विचारवंत आणि साहित्यिक. आणि जो नुसतेच प्रश्न मांडतो तो बालिश आहे, ही वेगळी सांगण्याची आवश्यकता नाही. खर तर आज एका वेगळ्या विषयाचं अगदी जवळून आपल्याकडून एक माहिती मिळाली, जे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. वाचनामध्ये भरपूर होतं, पण आपण जरा वेगळ्या पद्धतीने सांगितलं. आणि हे जे काय आपण उपक्रम राबवत आहात, खरं तर नवोदित लेखकांना, कवींना एक प्लॅटफॉर्म मिळतोय. खूप चांगली संकल्पना आपण राबवताय. भविष्यातील वाटचालीसाठी श्रेष्ठ महाराष्ट्राकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा. तर डॉक्टर शरद गोरेंनी आपल्याला वेगवेगळ्या पैलूंवरती या ठिकाणी माहिती दिली. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्यांचे अनेक संकल्प आहेत. साहित्य क्षेत्रामध्ये ते काम करताना आपल्याला दिसणार आहेत. आज इथेच थांबूया. पाहत राहा श्रेष्ठ महाराष्ट्र.